नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीक विमा म्हणजेच खरीप हंगाम 2023 चा 75% पीक विमा राज्यातील 34 जिल्ह्यातील पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा व्हायला सुरुवात केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा 75% पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, हेक्टरी किती रुपये वाटप सुरू होणार, याचबरोबर कधीपासून वाटप सुरू होणार, याचबरोबर कोणत्या पिकासाठी वाटप सुरू होणार, याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेलमध्ये म्हणजे खरीप हंगाम 2023 संपूर्ण आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम 2023 चा सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये सरसकट पीक विम्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील 32,44,000 शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना 3,013 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि हा पीक विमा उद्यापासून जमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये सांगण्यात येत आहे। ज्यामध्ये मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली ज्या सर्वात जास्त पीक विमा, पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा, याचबरोबर नाशिक जिल्हा, सोलापूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, याचबरोबर बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आणि याच्यानंतर उर्वरितही वाशिम जिल्हा आहे, अमरावती आहे, याचबरोबर नागपूर आहे, याचबरोबर आपण जर पाहिलं तर इतरही जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आता पुढचे जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो, काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचं काढणी पश्चात म्हणजे पीक काढणी पश्चात नुकसानीसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्याही शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आले, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नवई विमा कंपनीच्या माध्यमातून काढणी पश्चात नुकसानीसाठी एकूण 1.5 लाख शेतकऱ्यांना पात्र केले होतं आणि त्या 1.5 लाख शेतकऱ्यांना जवळपास 116 कोटी रुपयाचा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यापैकी 65 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप पूर्ण झालं अशी एक विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 116 कोटी रुपयापैकी 65 कोटी रुपये वाटप झालेले आणि 52 कोटी रुपयाचं वाटप हे पुन्हा हे सुरू होणार असल्याची माहिती विमा कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षीचा म्हणजे 34 जिल्ह्यामध्ये म्हणजे खरीप हंगाम 2023 चा गेल्या वर्षीचा अधिसूचनेचा राज्यातील 34 जिल्ह्यातील 25% अग्रिमचा पीक विमा गेल्या वर्षी मंजूर झालेला होता आणि या 34 जिल्ह्यातील 25% अग्रिमसाठी गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर 56,43,000 शेतकरी पात्र केलेले होते आणि या 56,43,000 शेतकऱ्यांना एकूण 2,578 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि त्यापैकी 2,554 कोटी त्यापैकी 2,554 कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे, परंतु फक्त 24 कोटी रुपये वाटप आहेत, 25 वाटप बाकी आहेत 25% अग्रिमचे आणि हे वाटप लवकरच सुरू होतील अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची बातमी राज्यातील 34 जिल्ह्यातील आनंदाची आहे, कारण की 34 जिल्ह्यातील 19,85,000 बाद अर्ज केले होते, परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहभागामुळे पुन्हा हे 19,85,000 अर्ज पात्र केले आहेत आणि हे सर्व अर्ज आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आणि हे 34 जिल्ह्यातील 19,85,000 शेतकऱ्यांचे अर्ज आहेत। आणि आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना म्हणजे 19,85,000 शेतकऱ्यांना 1,426 कोटी रुपयाची रक्कम मंजूर केलेली होती आणि याच्यापैकी 1,068 कोटी रुपये वाटप झालेत। काही शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेटेड पीक विमा असं त्या याच्यावरती दाखवत आहे आणि 1,068 कोटी रुपये वाटप झालेत 1,426 कोटीपैकी आणि 350 कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे। अशा पद्धतीची कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट सरसकट पीक विम्याचं जर सांगितलंच आहे की 32,44,000 शेतकरी पात्र आहेत, 3,013 कोटी रुपयाची रक्कम बाकी आहे, ती सुद्धा वाटप होईल अशा पद्धतीचं माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, संपूर्ण पीक विम्याची आकडेवारी आता खरीप हंगाम 2023 ची आपण घेऊयात। मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर खरीप हंगाम 2023 साठी म्हणजे गेल्या वर्षी 1,60,00,000 शेतकऱ्यांनी आपले
पीक विम्याचे अर्ज भरलेले होते आणि याच्यामध्ये 35,684 अर्ज पेरणी न झालेले शेतकरी होते आणि त्या शेतकऱ्यांना पेरणी न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्यावेळीच भरपाई विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सरसकट 1,60,00,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी 1,10,53,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासाठी पात्र केलेलं होतं आणि एकूण या 1,10,53,000 शेतकऱ्यांना 7,280 कोटी रुपयाची विमा भरपाई मंजूर केलेली आहे अशी माहिती विमा कंपन्या व कृषी विभागाच्या सुद्धा माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना एकूण 3,950 कोटी रुपये वाटप झालेले आहेत याच्या अगोदर सांगण्यात आलेलं आहे आणि जवळपास 3,090 कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे अशा माध्यमातून याच्या अगोदर सांगण्यात आलं होतं। परंतु आता कालची आम्ही नवीन आकडेवारी घेतली त्या आकडेवारीनुसार फक्त खरीप हंगाम 2023चं 2,500 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप बाकी आहे अशी माहिती विमा कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात पीक विमा मिळण्याची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सर्वात प्रथम बघण्याचा प्रयत्न करणार, ज्यामध्ये मराठवाड्यातील बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र केले त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे, ज्यामध्ये धाराशिव, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर जालना, याचबरोबर नांदेड, याचबरोबर परभणी, याचबरोबर लातूर, याचबरोबर हिंगोली या सर्व जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याचबरोबर आपण सर्वात जास्त पीक विमा हा पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अजूनही वाटप बाकी आहे, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू सुद्धा आहे आणि काही शेतकऱ्यांना बाकी आहे ती सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा भेटणार आहे, याचबरोबर सोलापूर, याचबरोबर नांदेड, याचबरोबर नागपूर, याचबरोबर चंद्रपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण बाकी आहे आणि 2,500 कोटी रुपयाचं वितरण बाकी आहे। हे सर्व पीक विम्याचं वितरण लवकरच होईल। याचबरोबर बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यामध्ये बहुतांश वितरण पूर्ण झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना वितरण बाकी आहे ते सुद्धा होईल अशी माहिती देण्यात आली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून म्हणजे शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जे काही लोकसभेमध्ये माहिती देण्यात आली होती माहिती मी तुम्हाला सांगतो आहे। तर मित्रांनो जर हा पीक विमा जर विमा कंपन्यांनी द्यायला जर विलंब लावला तर 12% व्याजासह पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो। केंद्रीय कृषी यांची लोकसभेमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे। विमा कंपन्यांना तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे, त्यामुळे जर शेतकऱ्याचा पीक विमा जर मंजूर असून जर वाटप केला नाही तर 12% व्याजासह शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा लागणार विमा कंपन्यांना अशी माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023चा म्हणजेच गेल्या वर्षीचा पीक विम्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये एकूण अर्ज 1,60,00,000 शेतकऱ्यांचे अर्ज होते आणि 1,10,53,000 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र केलेले होते आणि त्याच्यापैकी फक्त आता 2,500 कोटी रुपयाची रक्कम बाकी आहे आणि ती सुद्धा 2,500 कोटी रुपयाची रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल अशी पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद।